जिथे आम्हाला संधी मिळते तिथे आम्ही हे करतोय. मराठी मुलांना पुढे करण्याचं काम आम्ही करतो. मी माझ्याकडे 10 मुलं जर आली ना तर मी त्यांना सांगतो व्यवसाय कर, मी तुला मदत करतो. तू व्यवसाय कर आणि 4 मुलं मराठी किंवा बाहेरची मुलं कामाला ठेव. तू स्वतः व्यावसायिक हो. आणि आमचं प्राधान्य त्याच्याकडे असतं. मीरा भाईंदरमध्ये पण मी तेच करायचा प्रयत्न करतो. आत्ता पण जी मीटिंग झाली त्यात 95% ह्या परप्रांतीयांना लायसन्स मिळाली ऑखरची. अहो साहेब, लायसन्स टॅक्सीची बिल्ले का नाही मिळाले मराठी आमची माणसाला? सरकार, मी पुन्हा सांगतो, ह्याच्यासाठी तुमच्या हातात सरकार लागते. हे लायसन्स वाटायला आहे ना सरकार लागते. पण तुम्ही माझ्या ठाण्यात चला, मी अनेक मराठी पोरांना हे धंदे व्यवसाय सुरू करून दिलेले आहेत. जिथे आम्हाला संधी मिळते तिथे आम्ही हे करतोय. मराठी मुलांना पुढे करण्याचं काम आम्ही करतो. मी माझ्याकडे 10 मुलं जर आली ना तर मी त्यांना सांगतो व्यवसाय कर, मी तुला मदत करतो. तू व्यवसाय कर आणि 4 मुलं मराठी किंवा बाहेरची मुलं कामाला ठेव. तू स्वतः व्यावसायिक हो. आणि आमचं प्राधान्य त्याच्याकडे असतं. मीरा भाईंदरमध्ये पण मी तेच करायचा प्रयत्न करतोय. परंतु मीरा भाईंदरचं वातावरण आता खूप वेगळं आहे. आणि हे वेगळं करण्याच्या मागचं तिथलं निवडणुकीचं जे काही गणित आहे, त्यांच्या मते तिथे बाहेरनं आलेल्या लोकांची मतांची संख्या जास्त आहे आणि आपल्या लोकांच्या मतांची संख्या टक्केवारी कमी आहे. त्यात एक चीड आहे लोकांमध्ये, तिथल्या मराठी माणसामध्ये या सगळ्या गोष्टीची एक चीड. आणि ती चीड काल तुम्हाला रस्त्यावर पाहायला मिळाली.